नमस्कार. 30 डे हॅबिट बिल्डिंग प्लॅन फॅट टू फिट डे 16 सवय 16. आठवड्यात एक उपवास नक्की करा, परंतु योग्य पद्धतीने. वजन वाढतंय, ऊर्जा कमी होती आणि पचन बिघडले असं वाटतंय का? तर आठवड्यातून एक उपवास हे यावर सोपं आणि प्रभावी उत्तर आहे, पण योग्य पद्धतीने. चुकीचा उपवास म्हणजे फक्त साबुदाणा, बटाटा, तळलेले पदार्थ, वारंवार चहा, अति गोड आणि साखरेचे पदार्थ हे काही उपवास नाही. तो आहे फास्ट फूड डे. फास्ट डे आणि चीट डे हे सेपरेट असावेत. योग्य उपवास म्हणजे शरीराला आणि पचनशक्तीला विश्रांती हवी. उपवासात भरपूर पाणी, फळं, लिक्विड डाएट आणि मानसिक शांतता सुद्धा हवी. आयुर्वेदामध्ये उपवास म्हणजे लंघनम परम औषधम, म्हणजे उपवास हे सर्वोत्कृष्ट औषध आहे असे सांगितले आहे आणि त्यामध्ये शरीराला डिटॉक्स होतो. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 14 ते 16 तास पाण्याव्यतिरिक्त काहीही न घेणे व 8 तास हेल्दी खाणं. शरीराला स्वतःची दुरुस्ती करायला वेळ देणं म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. आठवड्यातून एक दिवस योग्य उपवास करा, शरीर, मेंदू आणि पचनासाठी. उपवास म्हणजे शिक्षा नाही, ही आहे विश्रांती. आणि उपवास म्हणजे फॉर चेंज सुद्धा नाही. उपवास इज इक्वल टू फक्त साबुदाणा हे चूक आहे. योग्य उपवास म्हणजे नवा ऊर्जा स्रोत. डिटेलसाठी डिस्क्रिप्शन चेक करा. उद्या भेटू नव्या विषयासोबत. तोपर्यंत खरंच स्वस्त आणि मस्त जगा. डे 1 to 16 फॉलो आणि टिक करा. धन्यवाद.